हा तर नमस्कार मित्रांनो, मी हुगे रोहित आणि हा माझा मित्र प्रेम जाधव. तिसरा टेक घेतलाय तेव्हा आता जमले. हा, तिसरा टेक घेतला आम्ही त्या दिवशी गेलो बूट घ्यायला, पण नेमकं त्या दिवशी सगळे क्लिप डिलीट झाल्यात. आता पुढची स्टोरी सांगणार नेमकं काय काय घडलं होतं त्या दिवशी, आणि आमच्याकडे जेवढे फोटोज उरलेत ते सगळे ॲड करतो साईटला, तेवढे बघा फक्त. आणि ते हे टाकला नसता ब्लॉग, पण चॅलेंज घेतलं आता टाकावं लागलं काहीतरी, त्यामुळे टाकावं लागतं काय यार. तर मित्रांनो, म्हणजे त्या दिवशी असं झालं तर आमचं ठरलं होतं की जे आम्ही रनिंग करतो, वर्कआउट करतो, भरतीसाठी म्हणा किंवा एक्सरसाईजसाठी म्हणा किंवा बॉडी फिटिंगसाठी म्हणा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर त्या दिवशी आम्ही शूज घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. म्हणजे आधी आम्ही स्टुडिओला गेलो, तर पण मग आम्ही शूटिंग वगैरे केली. तर म्हणजे तिथली आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही सिलेक्ट केलेला होता आधी, तर आम्ही तिथे म्हणजे सांगून ठेवलं होतं की बाबा आम्ही तो घेणार आहोत, तो पीस आम्हाला लागणार आहे. मग त्यांना सांगून ठेवला. आम्ही एक आठवड्यानंतर आम्ही गेलो तिथं, तर तो काही स्टॉक तिथं अवेलेबल नव्हता. मग आम्ही पुन्हा तिथून आम्ही पिंपरी मार्केटमध्ये गेलो. पिंपरी मार्केटमध्ये गेलो तर आम्ही म्हणजे फिरलो वगैरे येते. मग त्यातला BJP पार्टीचं एक आंदोलन नाही म्हणता येणार त्याला, प्रचार म्हणतो. तर प्रचारामध्ये पण आम्ही थांबलो, भरपूर व्हिडिओ शूट केलेला होता. नंतर आम्ही प्रचार थांबावं लागलं प्रचारासाठी, म्हणजे प्रचारासाठी मी आम्हाला अशी गर्दी जमलेली होती पिंपरी मार्केटमध्ये. पिंपरी मार्केटमध्ये गेलो आम्ही, बाजारातून वगैरे फिरून आलो. तर याच्या पुढची गोष्ट तो तुम्हाला प्रेम जाऊ सांगेल. जिरली वाटतं. थोडंफार इकडे तिकडे होता. पिंपरी मार्केटमध्ये गेलो, तिथं मार्केटमध्ये सगळीकडे बघितलं, कुठंच बूट नाही भेटलं, म्हणजे कुठंच नाही. बूट भेटतात तर तसले डुप्लिकेट बूट भेटतात. मग आम्हाला एक दुकानवालाच एक हे होतं त्यांचं कस्टमर, त्यांनी सांगितलं आम्हाला साई चौकात जावं. साई चौकात एक पट्टी आहे, तिथं सगळीकडे दुकान आहे, त्या लाईनीने त्या दुकानात बुटाच्या. तिथं गेलो, त्याला बूट काढ म्हणला, भाऊ काढला, भाऊ तिथं बूट. आमचं डोकं झालं हँग, आम्ही उठलो आणि निघून गेलो डायरेक्ट. त्यानंतर आमचा भाऊ म्हणतोय जाऊन दे, आपण व्हिडिओची वाट बघू, आपलं बजेट बाहेर चालला विषय. मी म्हणलं बजेट बाहेर विषय नसलं जाईल, टेन्शन घेऊन आम्ही 2-4 दुकान अजून फिरलो. लोकांचे रेट वाढतच चालले, लोक 1000-2000 वरून 3000 वर गेले. एक माणूस, एकले भारी माणूस होता, त्यांनी गुंडाळला आम्हाला, पण काय आता घेतला आता जाऊ द्या. तर मित्रांनो, तुम्ही बूट बघू शकता. अशा प्रकारे दोघांनी पण घेतलेलं होतं आम्ही. पण विषय काय झाला, मग निघालो. भाऊ म्हणला भूक लागलं. भावाचे एका माणसाने पैसे घेतले, तो काय देत नाही. भाऊने फोन लावला, गाडीतले पेट्रोल संपले, पैसे टाका. तेव्हा मला माझ्याकडे 20 रुपये नाही. कोणत्या माणसाला 20 रुपये नसतं सांगा. भुरटा माणूस होता, भुरटा एक नंबरचा. त्यानंतर गेलो आता मला डॉमिनोजला पिझ्झा खाल्ला, त्याचा हाय माझ्याकडे नाही, मी तुम्हाला तिथे ॲड करतो. तिथं गेलो, मग आम्ही बाहेर आलो. मग आमचा भाऊ म्हणा तिची आधीच केली बुटाची नवीन होत असतं, चुका माणसाकडनंच होत असतात. बरोबर आहे काय? अरे भाडे, मग काय, मग तोंडवर घेऊन आलो घरी. 4 तास घालवले. 5 वाजता गेलो, 5-9 वाजता आम्ही घरी आलो. भाऊला आमच्या डोकं नाही चालून जातं मित्र. इकडून स्कूटीला झालं टाईट होते का बघा बसले. असते बघा, डोकंही नाही जरा. त्याला मग बोला ते. तर मित्रांनो, म्हणजे काय तो झाला. त्यानंतर माझं कॉलेज लोणावळ्यामध्ये आहे, तर मी त्यासाठी लोणावळ्यामध्ये गेलो. आणि रेग्युलर 2 दिवस पेपर असल्याने, म्हणजे काल आणि आजचं त्यामुळे प्रेम जाधव आणि मला शूटिंग काढता नाही आली कालच्या पण ब्लॉगची. तर मग पेपर झाला आणि त्या दिवशी रात्री, म्हणजे काल रात्री पेपरच्या आदल्या दिवशी मी तिथेच थांबलो लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये थांबलेलो. अरे थोडं ट्रॅफिकमध्ये आहोत. बोला. तर मग घातली का लय घाण. तर मग आम्ही म्हणजे पेपरची तयारी करायची होती पूर्णपणे, म्हणजे ठरवलं पण होतं. तर मग आमचे काही मित्र वगैरे तिथं माझ्या कॉलेजमधून कामाला थांबायचे म्हणा आहेत. थोडेफार कामाचे आहेत, थोडेफार म्हणजे आपल्याला पेपर पुरतं देखून तिकडे कामाला आल्या, अजून तर नाही आले कधी कामाला.
तर मित्रांनो म्हणजे ते ठरलं आमचं 2 आहेत नवीन कामाचे ते त्यांना काही काम धंदे नसतात. तर आम्ही बरेच तिथं कांदे वगैरे मी इकडं आम्ही असं म्हणजे बाहेर गेलो. तर बाहेर जाऊन म्हणजे असं काय केलं की बाहेर गेलो आम्हाला 10:30 बाहेरच वाजतात आणि 10 वाजता की हॉस्टेलचं गेट बंद होतं आणि लक बाय चान्स काय केलं होतं इंट्रो. तर मग डॉक्टरकडून घरी घरी आल्यावरती मग मी व्हिडिओ दाखवले. तर म्हणजे घरी थोडंफार बोलले मला इकडून तिकडून एवढा मुडका कशाला घ्यायचं असं तसं झालं थोडं बिलचा फोटो आहे नेमका. मागायचं कुठं होतं पण दुकानदार असतं कॉमन स्वस्तात पडला थोडा. त्यानंतर आम्ही घरी तो स्टॉप केला. अशाच प्रकारे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जाऊन द्या ते एवढा व्हिडिओ शेअर बिअर नाही केला तर चालेल, फक्त लाईक करून जावा, काही विषय नाही. पुढचा अजून मजा येणार आहे. पण मजा येणार आहे. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा लय भारी कॉन्सेप्टवर भेटणार आहे. बांगलादेश हिंदू त्याच्या खाली कमेंट करा तो व्हिडिओ पाहिजे असेल तर. चालते मग भेटू आता. चला भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.